आज आमच्या घरी आली होती एक क्यूट पाहुणी. हॅलो एव्हरीवन. तर इथे माझा नाश्ता चालू आहे. जसं की तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं होतं, माझे मम्मी पप्पा आलेत आणि त्यामुळे मी बनवली होती काल पावभाजी. आणि आज पावभाजीचा नाश्ता आम्ही सगळेजण करतो आहे, कारण की पावभाजी सगळ्यांना खूप आवडते. आणि हीच ती क्यूट पाहुणी जी आमच्या घरी आली होती. आणि तिला बघून मुली एवढ्या एक्साईट झाल्या की तिच्याच मागे पळत होत्या, तिला खाऊ घालत होत्या. बघा त्यांची एक्साइटमेंट. आता त्या मनीमाऊला बघून या दोघी सारख्या मनीमाऊ मनीमाऊ ओरडू लागल्या आणि कसा डान्स करायला बघा, किती आनंद झालाय त्यांना. लहान लेकरांचं खूप छान असतं, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खुश होतात. आणि इथे बघा माझा केविलवाना प्रयत्न चालू आहे स्कूटी शिकण्यासाठी. मला स्कूटी चालवता येत नाही, पण पप्पांनी नवीन स्कूटी घेतली तर मी बघितली ट्राय करून. पप्पा म्हटले बघ चालवून शिकली तर शिकली. आणि मी तर पप्पांना सोबत घेऊन मी शिकायला लागले, पण एवढी काही डेअरिंग होत नव्हती. अजून मला हँडल करता येत नाही स्कूटी, पण शिकले ना एक दिवस तरी, अशीच प्रॅक्टिस चालू ठेवली तर. त्यानंतर हे पिल्लू बघा, मांजरीच्या पिल्लाचं काही पिच्छा सोडेना, सारखं तिला मनीमाऊ करून परेशान करते. आता हिला वाटतं की मी तिच्यासोबत खेळते, पण त्या मनीमाऊला वाटतं की ही मला का परेशान करते. दोघीही एकमेकींना आता इरिटेट करतायत. त्यानंतर दुपारी मम्मी पप्पा जायला निघाले तर चिरू खूप रडत होती. तिला मग शांत करण्यासाठी दुसरीकडे घेऊन गेले आणि हे निघाले. आणि ते गेल्यानंतर मला खूप जास्त बोर झालं. मग त्यामुळे जास्त काही शूट नाही केलं, कारण की मम्मी पप्पा येऊन गेल्यावर मग करमत नाही. बाय.